हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मला जायचं होतं एक छोट्या बड्डे पार्टीला। तर मी म्हटलं घरगुती आपण जो पार्टी मेकअप लुक करतो विदाऊट पार्लरमध्ये जाता, तर तो तुमच्यासोबत शेअर करूया। तर सगळ्यात आधी मी चेहरा क्लीन करून घेतला होता आणि त्यानंतर मी चेहऱ्यावरती क्युटी ब्युटीचं जे टोनर आहे ते स्प्रे करून घेतलं आणि टोनर छान सुकल्यानंतर मी पॉन्ड्सचं जे जेल बेस मॉइश्चरायझर आहे ते अप्लाय करून घेते आहे। तर तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते की मी एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे। तर म्हटलं घरातलं रुटीन वगैरे ते शेअर करताच आपण थोडेसे मेकअपचे व्हिडिओज पण शेअर करूयात, म्हणून मग मी आज म्हटलं सिंपल पार्टी मेकअप लुक जो आपण घरच्या घरी करू शकतो आणि एकदम कमी प्राईजवाल्या प्रोडक्ट्समध्ये। तसं पाहायला गेलं तर मी तुम्हाला एकदम हाय एंड आणि प्रोफेशनल प्रोडक्ट्स पण दाखवू शकत होते, पण मी एकदम सिंपल जे आपले सगळ्यांना अफोर्ड होऊ शकतात किंवा जे घरगुती मेकअप करणार आहेत त्यांना प्रोफेशनल प्रोडक्टने एवढं मेकअप नाही करता येणार किंवा एवढं घेण्याचं गरजसुद्धा नाही आहे, जे आपण कमीत कमी खर्चात चांगला मेकअप कसा करू शकतो ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर या ठिकाणी माझं मॉइश्चरायझर पूर्ण स्किनमध्ये मी पॅनिट्रेट करून घेतलं आणि त्यानंतर मी इनसाईटचं प्रोफेशनल जे प्रायमर आहे ते प्रायमरसुद्धा मी पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे। जिथे जिथे माझे ओपन पोर्जेस आहेत तिथे तिथे मी हे सगळं लावून घेणार आहे। जसं की नाकावरती, ओठांच्या साईडला, कपाळावरती, थोडंसे गालावरती, जिथे जिथे मला वाटतं आहे की माझे ओपन पोर्जेस आहेत किंवा मला घाम येऊ शकतो तर त्या ठिकाणावरती मी हे छान लावून घेणार आहे। आणि प्रायमर लावल्यानंतर स्किन इतकी सॉफ्ट होते ना की त्याच्यावर कुठलंही प्रोडक्ट अगदी लो क्वालिटीचं असेल तरी पण प्रोडक्ट छान बसतं। त्यामुळे प्रायमर ही स्टेप खूप कंपल्सरी आहे, प्रायमर ही स्टेप आपण करायलाच पाहिजे। त्यामुळे प्रायमर पूर्ण ह्याला मी आता चेहऱ्याला व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि सगळे माझे ओपन पोर्जेस जे आहेत ते मी बंद करून घेतले आहेत। आणि ही स्टेप म्हणजे प्रायमर वगैरे जे आपल्या हाताला थोडंफार लागलेलं असतं तेच आपण थोडंसं मानेला वगैरे पण लावून घ्यायचं। आणि ही स्टेप झाल्यानंतर मी डायरेक्टली लावते क्युटी ब्युटीचं हे जे माझ्याकडे कन्सिलर पॅलेट आहे त्यातला हा शेड थोडासा येल्लोइश शेड आहे। म्हणजे मला एकदम नॅचरल मेकअप करायचा होता, मला दिसला पण नाही पाहिजे, नो मेकअप लुक ज्याला म्हणतात ना तो मेकअप मला आज करायचा होता। तर त्यासाठी मी हे जे माझ्या स्किन टोनला अगदी मॅच होणारं जे कन्सिलर आहे ते मी लावून घेते सॉरी। तर आपल्या स्किन टोन वाईज त्यात 5-6 शेड आहेत, तर त्यात करेक्टर वगैरेचे पण आणि ह्याचे पण शेड आहेत कॉन्टोरिंगचे। तर जशी आपली नीड असेल आपण त्यात ते यूज करू शकतो। तर ह्या ठिकाणी मी त्यानंतर ब्लेंडरने हे सगळं व्यवस्थित ब्लेंड करून घेते आणि मानेला, गळ्याला सगळीकडे मी व्यवस्थित लावून घेते आहे। आणि ब्लेंड झाल्यानंतर तुम्ही याचं हे बघा, फिनिशिंग बघा, असं बिलकुल वाटत नाही आहे की मी कुठलं प्रोफेशनल काही वापरलं आहे किंवा काय। आणि नो मेकअप लुक जो असतो जास्त मी मेकअप केल्यासारखं पण वाटत नाही आणि एकदमच डलसुद्धा नाही दिसत आहे। तर छान हे असं ब्लेंड करून घेते आहे मी चेहऱ्यावरती, माझी स्किन आणि ते एकदम एकसारखं दिसलं पाहिजे या पद्धतीने। पुसायचं नाही आहे आपल्याला, हे डॅबिंग मोशनमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी झूम करून दाखवलं आहे। डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे, पुसलं तर ते पूर्ण पुसून जातं, त्यामुळे डॅबिंग मोशनमध्ये मी हे सगळं ब्लेंड करून घेते। डोळ्यांच्या वरचा भाग, नाकाच्या इथला भाग हे सगळं व्यवस्थित लॅप करून झाल्यानंतर मी इथं माझ्याकडं क्रायलॉनची ही लूज पावडर आहे। तर या ठिकाणी आपली कुठलीही आपण कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकतो किंवा लूज पावडर आपल्याकडं जी असेल। आता
शक्यतो सगळ्यांकडेच लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर दोन्हीमधून एक असतंच, तर कुठल्याही प्रकारची लूज पावडर आपण इथं वापरू शकतो किंवा कॉम्पॅक्ट लावली तरी चालेल किंवा काही लावलं नाही तरी चालतं. पण मला ना असं ग्लॉसी शायनी मेकअप नाही आवडत, मला जरा मॅट पद्धतीचे मेकअप आवडतात, तर त्यामुळे मी इथं पावडर लावलेली आहे. जर आपल्याला पावडर लावायची इच्छा नसेल तर पावडर नाही लावली तरी चालते. आणि पावडर आता मी प्रत्येक चेहऱ्याच्या जिथं जिथं मला असं शाईन दिसते मी तिथं पूर्ण लावून घेते आणि माझा चेहरा पूर्णपणे मॅट मी करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी या ठिकाणी लावून घेणारे म्हणजे आपला चेहऱ्याचा बेस तर कंप्लीट झालेला आहे. आणि त्यानंतर मी आयलायनर लावून घेते आहे. तर आयलायनर मला जरा ब्रॉड आवडतं, तशा पद्धतीने मी लावते. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही लावू शकता. मी आयलायनरचा व्हिडिओ खूप आधी जेव्हा चॅनल माझं नवीन होतं त्यावेळेला शेअर केलेला आहे, तर वाटल्यास मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर नक्की चेकआउट करा. ज्यांना आयलायनर लावता येत नाही स्वतःला त्यांनी तो व्हिडिओ फॉलो करा, नक्कीच तुम्हाला आयलायनर लावता येईल. किंवा यामध्ये पण तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने लावते. आणि मला असं वाटलं की मी ह्या डोळ्याचं थोडं ब्रॉड लागलं आहे, तर मी परत दुसऱ्या डोळ्याला मी परत थोडंसं आयलायनर वाढवून घेतलं, कारण सेम इक्वल केलं पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझे दोन्ही आयलायनर कंप्लीट झालेले आहेत. आणि त्यानंतर मी आयलायनरचं थोडंसं खाली मला ब्लॅक वाटलं तर ते मी पुसून घेतलं. आणि त्यानंतर मी या ठिकाणी लावते मामाअर्थचं माझ्याकडं काजळ आहे. हे काजळ खूप स्मूथ आणि बटरी आहे, म्हणजे A1 स्ट्रोकमध्ये पण ते खूप छान लागतं. ज्यांना एकदम नॅचरल आवडतं त्यांनी एकदम 1 स्ट्रोक लावला तरी चालेल. मला थोडं काजळ असं छान ब्रॉडच आवडतं. डोळ्यांचा शेप इन्हान्स होतो आणि छान दिसतं. मेकअप पण जास्त केल्याचा म्हणजे नाही केल्याचं असं फील येत नाही काजळ लावलं तर. आणि त्याचबरोबर मी आता एकदम सेम मागच्या पद्धतीने या डोळ्यालाही काजळ लावून घेते. आणि तुम्ही पाहू शकता किती स्मूथ हे काजळ अप्लाय होत आहे. तर झालेलं आहे आपल्या ह्या डोळ्याचं काजळसुद्धा आता लावून कंप्लीट. मधला जो व्ही शेप आहे तिथं पण काजळ नक्की लावायचं, तिथं लावायला विसरायचं नाही तर ते खूप अर्धवट वाटतं. आणि या ठिकाणी आपला पूर्ण मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. तर त्यानंतर मी आता एकदम थोडासा ग्लो चेहऱ्यावरती येण्यासाठी ब्लश आणि हायलायटरचं एक माझ्याकडे असं कॉम्बिनेशन पॅक हे आहे, काय म्हणतात त्याला, किट आहे. तर ते किट त्यातलं मग मी दोन्हीचं काम एकच करतं, म्हणून मग मी एकदम तुम्ही पाहू शकता असा बोटाचा सी टाईप केलेला आहे. तशा पद्धतीने मी ते लावून घेतलं आहे, म्हणजे जास्त काही दिसणारा नाही, खूप चमकीला वगैरे. आणि त्यानंतर एकदम नॉर्मल जी मी डेलीला लिपस्टिक वापरते तशी ती लिपस्टिक मी वापरली आहे. माझ्याकडं प्रोफेशनल पॅलेट्ससुद्धा आहेत, पण मला आज अफोर्डेबल मेकअप शेअर करायचा होता, त्यामुळे मी एकदम माझी डेली यूजची जी इलेटेनची पिंक शेडमध्ये लिपस्टिक आहे माझ्याकडे, ती मी लिपस्टिक अप्लाय करून घेतली. आणि या ठिकाणी मी लिप्स डॅप करून एकमेकांमध्ये मर्ज करून घेते आहे, कारण मग त्याने ना दोन्ही जास्त लिपस्टिक पण दिसणार नाही आणि ओठ पण छान दिसतील. तर या ठिकाणी मी आता केस वगैरे विंचरून घेतलेले आहेत आणि फेस फ्रेमिंगसाठी मी थोडेसे केस काढलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर माझा मेकअप दिसतो आहे. तर त्यानंतर आता मी लावून घेते आपल्या मराठमोळ्या मुलीची आवडता दागिना म्हणू शकतो आपण याला, की टिकली. मी टिकली लावलेली, आणि टिकली लावल्यानंतर तर 4 चांद लागतात मेकअपला. कशीही असो, छोटी मोठी कशी टिकली आपण लावली तरी चालते. आणि त्यानंतर सिंदूर. तर या ठिकाणी झालेला आहे माझा मेकअप लुक कंप्लीट. तर मी या ठिकाणी आयब्रो पेन्सिल नाही लावलेली आहे, ज्यांना हवी आहे त्यांनी लावू शकता, पण मला एवढी गरज नाही वाटत. माझ्या आयब्रोज आहेत व्यवस्थित अगोदरच, आणि मी जास्त हेवी मेकअप नव्हता केला म्हणून मग ते चालून गेलं. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत बड्डे पार्टीला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर थोडा जरी हेल्पफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही जर सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.